सुनबाई, सुनबाई, येतेस ना ग? ए सुनबाई, आई, सुनबाई ग. मरण माग हो, मरण माग माझ्यासाठी आणि निघून जा इथून, निघून जा या घरातून, निघून जा या गावातून आणि जाताना माझ्यासाठी फक्त मरण माग. जा जा म्हणजे अक्षय, किती वाट बघायला लावतोस रे? आय मिस यू. आय रिअली मिस यू. राम राम गुरुजी. राम 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 राम. कसं काय बाबा, सगळं ठीक आहे ना तुझं? भाईजी, वहिनी साहेबांना म्हणावं सगळं आटपून घ्या लवकर, मला परत पुढच्या अपॉइंटमेंट आहे. म्हणाले जी? काही नाही, तरी बरं हाताशी वाहन आहे म्हणून ठीक आहे. नमस्कार. या. काय गुरुजी, आज अगदी राईट टाइम. काय करणार, अहो काळाबरोबर चालावं लागतं. तरी बरं हाताशी वाहन आहे. हो ना. बर, बहिणींची तयारी झाली आहे ना सगळी? हो तर अहो सकाळपासून तिची धावपळ चालू आहे. जानकी, गुरुजी आलेत का? आले आले. काय गुरुजी, एकदम बिझी? त्याचं काही विचारू नका यजमान. आता तुमच्या इथूनची पूजा आटोपली की बरोबर 8ला पेन्शनचा सत्यनारायण, बर, 9ला कुलकर्ण्यांचा सत्यनारायण आणि बरोबर 10 वाजता ओकांकडे भरणी आहे. आणि जोगळेकरांच्या मुहूर्तालाही जायचं असेल ना? अगदी बरोबर बोलला. पण बरं का, जीव अगदी भंडावून गेलाय बघा. का? तरी बरं हाताशी वाहन आहे. नमस्कार गुरुजी. नमस्कार वहिनी, नमस्कार. बरं सगळी पूजेची तयारी झाली आहे ना? हो, बायका सुद्धा जमल्यात सगळ्या. हे बघ, पुन्हा एकदा नीट विचार कर. कसला? अगं एखादं कॉन्ट्रॅक्ट साईन करायचं तर आम्ही 10दा विचार करतो, आणि इथं तर तुम्ही 7 जन्माचं कॉन्ट्रॅक्ट रिन्यू करायला निघालात, आणि तेही एकतर्फी. चला, मला नाही आवडत असली थट्टा. गुरुजी, मी चलते. तुमचं झालं की तुम्ही या. हा, बायका वाट बघतायत. बर. गुड मॉर्निंग डॅडी. नमस्ते गुरुजी. नमस्कार. मग काय म्हणतायत आजच्या आघाडीच्या सुप्रसिद्ध नर्तिका अंजली मनोरकर? काय गुरुजी, तुम्ही पण थट्टा करायला लागलात माझी? थट्टा कसली त्यात? मग आहातच तुम्ही स्टार. काय अहो, उगीच नाही तुमचे सगळे शो हाऊसफुल होत. बाकी काही म्हणा, तुझा नाच मला फार आवडतो. बघितलाय तुम्ही? हो मग. थँक्यू. बर, कालचा शो कसा काय झाला? छान झाला. किती वाजता आलीस तू रात्री? खूप उशीर झाला पण डॅडी, 2 वाजले. अगं मग उठवायचं नाही का मला? कशाला त्रास द्यायचा उगीच? मला सांग, प्रेक्षकांना शो आवडला का? आवडला? अहो, प्रेक्षक तर पडदाच पडू देत नव्हते. ढोलकी आता इतका खुश आहे तो युरोपचा दौरा आखायचा म्हणतोय. ढोलकिया? अच्छा अच्छा, तुझ्या शोचा कॉन्ट्रॅक्टर. हो. अगं मग जा ना. जा ना काय डॅड? तुम्हाला माहितीये ना अक्षय 4 वर्ष अमेरिकेत राहून इथे परत येतोय म्हणून. इकडे आल्यावर जर त्याला मी समोर दिसले नाही ना, तर साहेबांचा पारा असाच चढेल. क्या बात है. असा धाक हवा बायकोला नवऱ्याचा. काय गुरुजी? लाखातला बोललात यजमान. बर, मी चलतो. अंजू, तूही चल माझ्या बरोबर.
अगं वट सावित्रीची पूजा कशी असते ती बघ तरी. ना ना. काय गुरुजी, पूजेला सुरुवात करायची ना? हो करूया ना. पण काय अशा ताई, आज अगदी मुक्याचं व्रत घेतलेलं दिसतंय. मुक्याचं व्रत? हं? अहो भटजी, काय तरी तुमचं हे बोलणं. अहो आता असली व्रत करायचं माझं वय अहो, काय? मग एखादं गाणं तरी म्हणा. खरंच म्हणा ना एखादं गाणं. तुमच्या उरणगावची गाणी किती छान असतात. अहो माझी 20 वर्षापूर्वीची खेडवळ गाणी ती या शहरातल्या बायकांना कशी आवडणार? नाही, तुम्ही म्हणाच एखादं गाणं. खरंच म्हणा म्हणा ना. ना. गावाचं. छानपैकी म्हणा. हे ग काय अंजू, गाणं अर्धवट सोडून का आलीस? कंटाळा आला ग मला. येईल तर काय, तुम्हा मुलीला सगळ्या गोष्टीचा कंटाळा. पूजेचा कंटाळा म्हणे. माझी किती पंचायत झाली ठाऊक आहे तुला? सगळ्या बायकांनी 100 प्रश्न विचारून भंडावून सोडलं मला. बाकी जानकी, तू आणि तुझ्या त्या बायका रेड हं? ठेवा ते. सोललेले मटार कसले खाता? खायचे तर सोलून खा. आणि उठसूट आम्हा बायकांना नावं कसली ठेवता हो? अंजू मध्येच का गाणं सोडून आली याचं आश्चर्य वाटतंय ना तुम्हाला? साहजिक आहे. तुम्ही बायका 7 जन्माच्या आणाभाका घेत होता त्या वानदारी फाटक गुरुजीच्या साक्षीनं. तेव्हा तिलाही आपल्या नवऱ्याची आय मीन भावी नवऱ्याची आठवण येणं साहजिक आहे. काय बेटा? कम ऑन डॅडी. पण मम्मा, आय एम सॉरी. तेवढं बाकी चांगलं जमतं हं तुला. आय एम रिअली सॉरी. बाकी अंजू, तुझा अक्षय खरंच ग्रेट हा. मानलं त्याला. अमेरिकेत जाऊन क्रिमिनल सायकोलॉजी मध्ये डॉक्टरेट मिळवली. एवढ्या लहान वयात एवढी मोठी अचिव्हमेंट. खरंच ग्रेट हा. मग चॉईस कोणाचा आहे? ऑफकोर्स तुझा. येणार आहे कधी? उद्या. अंजू, डॅडी, अंजू, गेले कुठे सगळे? गुरखा, अंजू, एअरपोर्टलाही नाही, इथेही नाही. अरे hold on. थँक्यू थँक्यू थँक्यू. तसे तो छाग आहे यार. की गल करी असे? ए कान कर इकडे. हं? अक्षय हे का काय उजळलंयस रे? खरंच? अरे पण एक्सक्यूज मी. येस, वेलकम वेलकम होम डॉक्टर. थँक्यू. मी प्रधान, इन्स्पेक्टर प्रधान. हॅलो. आपला पत्रव्यवहार झालाच आहे. या. डॉक्टर, आपल्यासारख्या निष्णात सायकियाट्रिस्टनं आमच्यासाठी काम करायचं कबूल केलं याचा अभिमान वाटतो. ओ, इट्स माय प्लेजर. गुन्हा तपासणीच्या कामी आपली फार मदत होईल आम्हाला. शो शो, वाय नॉट? प्लीज जॉइन अस. नो थँक्स, मी जरा घाईत आहे. आपण उद्या भेटूच. ओके ओके, सी यू, बाय. थँक्यू. अरे पण अंजू कुठे आहे? कोणीतरी सांगाल का मला? अंजलीला भेटायचं ना तुला. हो, एक ऑफ पार्टी कोर्स. दिली पाहिजे. ओके, दिली दिली दिली. ऍग्री. आता सांगा मला. Just listen to me. काय चाललंय काय तुमचं? अरे ती आहे कुठे? अरे काय? श्या. ओ. वाव. अंजू, अंजू. ए, असं काय बघतोयस? तुला तुझा हा चेहरा बघायला आतुर झालो होतो ग. तुझे हे डोळे, हे ओठ. अंजू, अंजू, 4 वर्ष तुझ्याशिवाय मी कशी काढल्यात माझी मलाच ठाऊक ग. खरं सांगू अक्षय, मला सुद्धा हा विरह फार असह्य व्हायचा. पण आता मात्र मी तुला कुठेही जाऊ देणार नाही. अक्षू. माझ्यापासून एक क्षणही दूर होता का म्हणे अंजू तू. अक्षू, हं? माझं एक ऐकशील प्लीज? बोला राणी सरकार. नुसता हुकूम करा. अच्छा, हं. मग इथे बस बघू तू. अगं पण
थांब मंजुळा थांब. नको करूस ती पूजा. अंजू 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 अगं काय झालं? अंजू अंजू असं काय करतेस? आतापर्यंत आपण घेतलेल्या वेगवेगळ्या टेस्ट आणि त्याहूनही तिचं बोलणं जर तपासून पाहिलं तर एक गोष्ट स्पष्ट आहे की अंजूच्या आजच्या आयुष्याशी या घटनांचा काही एक संबंध नाहीये. आतापर्यंत बऱ्याच केसेस हाताखालून गेल्या, पण हे काहीतरी विलक्षण आहे. माणसाच्या बुद्धी पलीकडचं आहे. सर सर तुम्ही बोलताय हे? सर परदेशात सुद्धा तुमच्या तर्कशुद्ध विचारांबद्दल मोठ्या अभिमानानं बोलायचो आम्ही, आणि तुम्हीच जर असं बोललात तर मग. येस माय बॉय, आपण जे काही प्रेडिक्ट करू शकतो ते या जगात असलेलं माणसाच्या जन्माआधीची वाट आणि मरणानंतरचा प्रवास याविषयी कोण आणि कधी सांगणार? म्हणजे सर अंजूचं दुखणं कधीच? छे, अरे मी तसं कुठं म्हटलंय, पण अंजूच्या मनामध्ये काही घटना, काही प्रसंग, काही व्यक्ती या खोलवर जाऊन बसलेल्या आहेत. तसं काही निश्चित सांगता येणार नाही, पण या घटनांचं एक डबकं तिच्या मनाच्या तळाशी खोलवर साचून बसलंय. हे डबकं आपण फोडलं पाहिजे, पाणी वाहतं केलं पाहिजे. पण सर हे जमणार कसं? वेल, मेडिटेशन, औषधं, शॉक ट्रीटमेंट, कोणताही पर्याय बाकी ठेवायचा नाही आपण. सर पण हे जमलं नाही तर? अशा तऱ्हेच्या आजाराच्या पुढच्या पायऱ्या तू जाणतोसच. हे काय झालं हो सर? हे काय झालं माझ्या अंजूला? अरे अक्षय, तूच जर असा ढासळलास तर अंजूला कोणाचा आधार शोधायचा? Oh God. आणि एक लक्षात ठेव, तू एक डॉक्टर आहेस आणि डॉक्टरने कधीही आशा सोडायची नसते. बी ब्रेव्ह माय सन, बी ब्रेव्ह. I know that. I'm sorry, sir. Extremely sorry. May I come in, sir? Hello. सुस्वागतम सुस्वागतम. महाराष्ट्राच्या लाडक्या नृत्यांगने तुझं स्वागत असो. प्लीज चेष्टा करू नका तुम्ही. अक्षय, बघितलंस अंजूच्या नुसत्या येण्यानं देखील माझ्या बोलण्यामध्ये कशी झकास आहे. काय सर, इथं टेन्शन्सनी माझा जीव चाललाय. मी तुम्हाला चेष्टा सुचतेय. सर सांगा ना प्लीज मला काय झालंय ते. ओके ओके बाबा, पण जरा बसशील की नाही? हं? बस. अंजू, तुम्ही कलाकार लोक स्वतःचं यंत्र करून टाकता. सारखे तेच ते कार्यक्रम, दौरे, ते काय नाही. आता सगळे एकदम कॅन्सल. 2 महिने झकासपैकी विश्रांती घ्यायची. आपण सर ते कसं शक्य आहे? त्या एजंटनी तर माझा युरोपचा दौरा आखलाय. नो नो नो, नथिंग डुईंग. बाकी सगळं मी अक्षयला समजावून सांगितलंय. ही विल टेक केअर ऑफ इट. डोंट वरी. Okay, sir. ओके चालतो, सर. थँक्यू. अरे हो, आम्हाला लग्नाला बोलवायला विसरू नका. Oh. अक्षय तर चल लवकर इथून, नाही तर सरांना अजून एखादी फिरकी सुचायची. हो, चला. ओके सर, थँक्स. अच्छा. See you, sir. Bye. Bye. अक्षय तुझ्या टिप्पणी सरांची सॉलिड गंमत वाटते रे मला. का ग, काय झालं? बघ ना, मी त्यांना इतक्या सिरियसली विचारत होते की मला अशी स्वप्न का पडतात म्हणून. वेल, पण त्याचं कारण सांगायचं सोडून ते भलभलत्या विषयांवर बोलत राहिले. अगं त्यांची ती सवयच आहे. अच्छा. बरं का, मागे एकदा वर्गात हनीमूनला कुठं जायचं या विषयावर लेक्चर द्यायला सुरुवात केली स्वारीने, आणि तास संपला तेव्हा ते चक्क त्यांच्या मूळ गावी कोकणात जाऊन पोहोचले होते. अंजू, माझ्यावर विश्वास आहे ना तुझा? सांगायची गरज आहे का? मग सगळं माझ्यावर सोड. ओके. ओके, चलो. अंजू, तू ना मला पुढे त्या कोपऱ्यावर सोड. नाही सोडत, जा. अरे मग आपण चाललोय कुठे? नाही सांगत, जा. ठीक आहे. इथे लक्ष. उतरू इथे? उतर ना. अंजू 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 थांब. अंजू अंजू अंजू, अमेरिकेत असताना ना काय? मला तुझी खूप खूप आठवण यायची. खरंच? दिवस सुरू व्हायचा तुझ्या फोटोचं दर्शन घेऊन, आणि संपायचा तुझ्या आठवणी. आठवणी कसल्या? सांगू? हम्म.
अंजू निघूया. एवढं लवकर काय रे? चल ना, मला जरा काम आहे. कुठे? इथे जवळच काम आहे. चल ना, मी पण येते तुझ्या बरोबर. तुला लिफ्ट देते. नको प्लीज का? प्लीज ट्राय टू अंडरस्टँड मी अंजू. अरे पण हे बघ तुला हवं तर संध्याकाळी मी घरी येतो. नो नक्की. प्रॉमिस प्रॉमिस. इट्स माय वर्ड. ओके ठीक आहे. चलो. अरे पण मी खरंच सांगते, मी येते ना हे बघ, तुझ्या बरोबर. अंजू, मला आवडेल. तुला काही प्रॉब्लेम आहे का? प्रॉब्लेम काही नाही. असं तुला कुठे जायचंय की? अगं मला इथे जवळच जायचं हो, पण अंजू. मग मी लिफ्ट देते. अगं नको. ठीक आहे. रागवलीस? बघ अजून विचार कर. नाही, गो सेफली. आज असं काय बघतोस तू? नथिंग अंजू, रिअली नथिंग. हे बघ. सांभाळून जा. बाय. गो सेफली. बाय. ओके. हॅलो मार्था. गुड मॉर्निंग मॅडम. गुड मॉर्निंग डिअर. डॅडी आहेत? हाय. पण डिस्टर्ब करायला न सांगितलं. ओ वेल, तेवढंच कुणीतरी महत्वाचं असेल. डॉक्टर अक्षय. अक्षय? then it's okay. बट मॅडम It's okay, dear. पण हे जे काही चाललंय ना जानकी, ते माणसाच्या बुद्धीच्या पलीकडचं आहे. तिथं तुझे माझे अक्षयचे सगळ्यांचे हात तुभळे आहेत ग. असं तर नसेल? जाणता अजाणता अनेक वेळा मी तुझ्या देवाधर्माची थट्टा केली, त्याच तर हे प्रायचित्त नसेल? तसं असेल तर जानकी, मला घेऊन चल तुझ्या देवाकडं. मी त्याला विचारीन की अरे माझ्या अपराधाची सजा मला दे. माझ्या अश्राप कोकणाला का झेलतोस? तिने तुझा काय अपराध केलाय? डॅडी, हे सगळं डॉक्टरांच्या बुद्धी पलीकडचं आहे. याचा शेवट काहीही असो, मी त्याला सामोरी जाईन. फेस इट. एकूण असं रांगणं तर तुमच्या शोचं ढोलकियाजी. सू कहूं सेठ जी, एकदम फंसून गेला मी. नमस्ते जी. बैठिए ना प्लीज. थैंक यू. आपको देखा तो तसल्ली हो गई. नाही तर एक पाय कबर मध्ये ठेवून आला होता मी. असं काय बोलता ढोलकियाजी? अक्षय बाबू मिले थे, बोले शो कैंसल कर दो. मैं तो मर गया ना. हाँ, लेकिन प्लीज माझा विचार करा ना तुम्ही. माझी तब्येत अजिबात ठीक नाहीये. ढोलकियाजी, तुम शो फाइनल करो. अहो पण डॅडी. एक मिनिट. अरे भाई, तुम्हारा काम हो गया ना? जी सेठ जी. तो फिर दौड़ो. थैंक यू सेठ जी. थैंक यू मैडम. जी. अहो पण डॅडी मी. अहो त्याला मारू नका म्हणते ना. कशाला मारताय त्याला? काय केलं त्याने? तुमचा सोडा म्हणते त्याला. अहो मारू नका त्याला. अहो. चल निघू मी. अगं एवढी कामं पडली आहेत. अंजू, अगं हे काय वेड्यासारखं? काय झालंय ते सांग ना मला. तू सांगितलं नाहीस तर कसं कळणार मला? सांग बघू, सांग. मला सोडून जाऊ नकोस रे तू. मला खूप भीती वाटते. अगं मला खरंच खूप भीती वाटते. अक्षय मला जवळ घे. अंजू, मला खूप जवळ घे. अंजू, अगं असं काय करतेस? हे काय वेड्यासारखं अंजू? माझ्यावर विश्वास आहे ना तुझा? चल बघू, चल. हे बघ, कसलीही काळजी करू नकोस अंजू. सगळं व्यवस्थित होईल. हा, चल ये इथे ये. अंजू, अंजू हे काय वेड्यासारखं? हा, बस बघू इथे. कूल डाऊन. अक्षय
समोरचा अंधारणारा क्षितिज आहे ना, त्याच्या पलीकडून कुणीतरी मला केविलवाणी आवाजात हाका मारताय. अंजू माझं मन परपटत तिकडे नेत आहे. अगं, पण मला नाही जायचं रे अक्षू. नाही ग. मला नाही जायचं. खूप स्वप्न आहेत माझी, आपल्या लग्नाची, हो. आपल्या संसाराची. ते सगळं इकडे सोडून मला नाही जायचं रे अक्षू. अंजू अक्षू हं? अक्षू, तू मला जाऊ देऊ नकोस हं? नाही जाऊ देणार ना रे. नाही ग. नाही अंजू. काळ आला तरी जखडून ठेव. अक्षू, मला नाही जायचं रे तिकडे. मला खरंच नाही जायचं. खरंच नाही. अंजू मी तुला सोडून कसा जाईन ग? अंजू माझ्यावर विश्वास ठेव, मी तुझाच आहे. कसं समजावू तुला? अंजू अंजू या क्षणापासून तू माझी पत्नी झाली आहेस. आता मृत्यू सुद्धा आपल्याला वेगळं करू शकणार नाही. वेगळं करू शकणार नाही अंजू. हे ग काय अंजू, अशी एकटी काय बसलीस? आज जेवलीही नाहीस. हे एवढं खा नको ना आणि मामा. दूध पी. नको ना मामा, प्लीज प्लीज. तुझे डॅडी किती काळजी करत होते. त्यांच्या शब्दाखातर तरी खा राजा. घे अगं, घे ग, घे ना, घे. असं एकटं एकलकोंड्यासारखं बसून ये बेटा. थोड्या वेळ खाली येतेस का? नको. मग तुझं आम्ही संपी नाही सगळं. प्रॉमिस. बरं बाई. मग जाता जाता टीव्ही तरी लावू का? नको. कंटाळा आलाय ग मला तो टीव्ही बघून. तेच ते कार्यक्रम आणि त्याच त्या बात. अगं पहा तरी, तेवढाच विरंगुळा. कंटाळा आला तर बंद करून टाक. आजपासून सुरू होणाऱ्या आमच्या या नवीन कार्यक्रमात आपण वेगवेगळ्या जिल्ह्यांची ओळख करून घेणार आहोत. निसर्ग सौंदर्य म्हटलं की लगेच सिमला किंवा काश्मीरची तयारी करायला नको. आपल्या शहराजवळ अशी कितीतरी ठिकाणं आहेत की जी सौंदर्याच्या बाबतीत उजवी ठरतील. हा आता हेच पहा ना, मुंबईपासून अवघ्या 150 किलोमीटर अंतरावर असणारं हे उरणगाव. हिरव्या कंच जंगलाचं पांघरून घेतलेल्या या टेकड्यांवरून, सुंदर नागमोडी उतारावरून आपण टेकडीच्या पायथ्याशी आलो की भोर तलावाचं निळभोर पाणी आपल्या डोळ्यांना थंडावा आणतं. या सुंदर परिसरात वसला आहे उरणगाव. हा बंगला आहे श्रीमंत प्रतिष्ठित उरणगावकर कुटुंबाचा. आज आपण याच उरणगावकर कुटुंबाचा परिचय करून घेणार आहोत. नमस्कार. नमस्कार. मी बापूसाहेब उरणगावकर. बापूसाहेबांच्या वडिलांनी म्हणजे कैलासवासी बाबासाहेबांनी हॅलो. नवीन हॅलो, नवीन सोयी उपलब्ध अक्षय. करून दिल्या. अक्षय, मी अंजू बोलते. बोल. अक्षय, शाळा, मला पडणारी ती स्वप्न, ती अक्षय, ती स्वप्न नव्हती. ते सगळं खरं आहे. ते सगळं मला आता समोर दिसतंय, टीव्हीवर दिसतंय. अक्षय, अगं पण तोच नागमोडी रस्ता, तोच तलाव, तेच देऊळ, शांत तोच तो विचित्र विलक्षण आकाराचा दगड. जर अक्षय, इट्स ऑल रिअल. ते सगळं खरं आहे. तिकडे कोणीतरी माझी वाट बघतंय. डोळ्यात प्राण आणून माझी वाट बघते. अक्षय, मला हात मारताय. मला तिकडे गेलं पाहिजे. येस, आय हॅव टू गो. कुठलीतरी विलक्षण शक्ती मला तिकडे खेचून देते. अक्षय, आय एम गोइंग. येस, मी तिकडे जाते. थांब अंजू, थांब. अगं डोंट गेट एक्साइटेड अंजू, लिसन टू मी. हे बघ, मी येतोय तुझ्या बरोबर. तू लगेच निघायची तयारी कर. आले जरी मी इथे नव्याने, जुनेच वाटे सर्व कशाने. आले जरी मी इथे नव्याने, जुनेच वाटे सर्व कशाने. ओळखीचे का सारे दिसते, या इथे अन त्या तिथे. कधीतरी मी आले होते, कधीतरी मी आले होते.
गाडीलाही आताच बंद पडायचं होतं का? हा. अंजू अंजू काय झालं अंजू सुनबाई! अक्षू अक्षू मी तुला सांगितलं नव्हतं हीच ती हवेली. हो. चला अंजू, जाऊया तुमचं. हा? अंजू 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 थांब अंजू अंजू प्लीज अंजू अंजू अशी एकटी जाऊ नकोस का? हे बघ जी वाट चालायची आहे ना ती आपण जोडीनं चालू. अंजू 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 अक्षय अंजू अक्षय मी इकडे आहे. अगं कुठे आहेस तू अंजू? अंजू अगं अशी एकटी अनोळखी ठिकाणी अंधारात काय करतेस तू? अक्षय अक्षय मी तुला सांगत नव्हते. अक्षय हाय नो दिस प्लीज. मला ही जगा चांगली माहिती आहे. अक्षय हे बघ हेच ते दैवत ते हाय हाय नो दिस प्लीज. अक्षय ही मला नवीन नाहीये. अक्षय ऐक तुला पाण्याचा आवाज ऐकू येतोय? हा ऐक अक्षय इकडे एक तलाव आहे. ये इकडे एक तलाव आहे अक्षय. अंजू अंजू अगं हो कोण आहे रे दादा? ऐक कोण्या गावचं पाहुणं म्हणायचं तुम्ही? आम्ही ना हा? आम्ही मुंबईचे. असं होय? अहो इथनं जात होतो वाटेत जाता जाता गाडी बंद पडली अरे रे रे रे. आणि इथं असं हे भरकटत आलो. असं झालं होय? मगा धरणं बघतोय म्हणलं काहीतरी घोटाळा दिसतोय. असं करा अहो रातच्याला कुठं थांबणार होता दंडी वाऱ्याचं? उजाडायलाही येड आहे. मी माझ्या संग चला. असं म्हणता हा. कुठं? त्यो सरकारी डाक बंगला आहे ना हो का? तसंच असतो मी. इथं या औरंगाबाद? हा बरं ठीक आहे चला. तुमचं सामान कुठं आहे? सामान पाठी गाडीत आहे. अंजू हळू हा. या या. बरं बाबा हा. नाव काय म्हणालात तुमचं? बाबाजीच म्हणतात हो मला. का? बाबाजी हम्म. मगाशी तिथं फाटकाजवळ एका माणसानं आम्हाला धक्का मारला. हो कोण होता बरं तो? हा त्यो होय हम्म. येडा कुशा भाऊ असत. लय गरीब माणूस. त्यो गवताच्या काडीस बी दुखवायचं नाही. आणि बाबाजी हा वेडा यायच्या आधी एक बाई त्या वाड्यातनं जोरात ओरडली. हो राईट. कोण होती ती? हा आता मात्र तुम्ही लय खोल पाण्यात शिरायला लागला बाईसाहेब. अहो, पण- हा बरं का साहेब योग सांगतो पटलं तर बघा. अरे वाट चुकलं. रातभर राहावा या बाबाजीच्या हातचं 2 घास जेवा आणि दिस फुटला की सकाळी सुखरूप घरला जावा. हो ज्या गावाला जायचंच नाही त्याची वाट कशापायी पुसायची? अहो, पण बाबाजी ह्यो आला बंगला. या या तिने- या बाईसाहेब मी असं करतो पिठलं बाट टाकतो. बर तुम्ही 2 घास जेवून घ्या आणि निवांत पडा. मी खोली उघडून देतो. मिको काय? एवढा चहा तर लक्ष्मी बाईसाहेबांनी नेऊन दे बरं जा. वरडून वरडून घसा सुकला असेल त्यांचा. एवढ्या मोठ्या संपत्तीची मालकीन पण काय बिचारीच्या नशिबे आले बघा. 1 कप चहाला बी महाग झाली. पर असं काय झालं व बकुळताई? ते 2 साप आहेत नव्ह का? भैया साहेब आणि बापू साहेब इस्टेटीला येटोळा घालून बसलेत ते. एक इशाचा एक बिनइशाचा पण दोघं बी सापच. बकुळे भैया साहेबाची कापी कुठे आहे? हाय हाय देतो. आणि काय र तू कुठे निघाला? लक्ष्मीबाई साहेबांनी चहा द्यायचा होता ना. काय मरत नाही म्हातारी थांबली तर अवा मॅच पितो. अहो पर
इलायची घातली ना हाय की ते कसं इसरीन मी जित्त राहायचं हाय मला अजून. अंगाशी धर अट्रे घेऊन जा भैया साहेबांनी नेऊन दे. होय अरे त्यांची उठायची वेळ झाली आहे, जा लवकर. होय होय जातो जातो. जाऊ दे तर जाऊ द्या, द्या सोडून त्याला. नाही भैया साहेब नाही. बोल काय बेत होता? अंगठी चोरायची होती. मला ती अंगठी चोरायची नव्हती भैया साहेब. अंगठी चोरायला कुठला हात पुढे आला होता? नाही डावा नाही नाही उजवा. अगं सुनबाई, ए सुनबाई, अगं चहा आणा ग कोणीतरी, घशाला कोरड पडलीये ग. अगं जीव कासावीस होतोय. अगं चहा नाही तर कोणी पाणी तरी द्या ग. सुनबाई, ए सुनबाई, अगं सुनबाई चहा आण ग. सुनबाई चहा आणणार आहे कोणीतरी. वहिनी साहेब कुशाभाऊ ती सुनबाई दिसली का कुठे तुम्हाला? सुनबाई ना. हा. हो हो चहा आणलाय ना. चहा आणलाय. आणलाय चहा. नेहमी सुनबाई यायचे रे चहा घेऊन. आज आलीच नाही. कधी भेटली तर सांगा तिला. म्हणावं मी रागवले नाही रे. आणि तिला म्हणावं तू यायचं थांबवू नको, नाही तर मी मरून जाईन रे कुशाभाऊ, मी मरून जाईन. सारखे हक्का मारते ना तिला, म्हणून जग वेड म्हणते मला. हो की नाही रे कुशाभाऊ? सुनबाई, सुनबाई, सुनबाई. काय गडबड लावली आई? आज आवाज फार वाढलाय तुझा. जास्त वाढवू नकोस, एखाद दिवशी पटकन बंद होईल. बापू. जी भाईसाहेब. मातोश्रींकडे हल्ली लक्ष देत नाहीस वाटतं तू. अहो मग त्या का ओरडतायत? पुन्हा जर त्या ओरडल्या तर नरडा दाबून जीव घेईन मी तुझा. अरे म्हाताऱ्या, मा झाला कर तुला? गावात राहायचं की नाही? पण मी काय केलं सरकार? माझ्यावर कशा बाहेर काय केलं? चल दाखवतो तुला. चल. काय रे, गावात एक मुंबईची डान्सर राहायला आली आहे म्हणे. सरकार कुठे आहे ती? सरकारी डाक बंगल्यावर. गावात आलेला प्रत्येक पाहुणा आधी आमच्या बंगल्यावर हजेरी लावतो, माहित नाही का रे तुला? भैया साहेबांच्या परवानगीशिवाय कुणीही गावात येऊ शकत नाही किंवा जाऊ शकत नाही. जास्त बोलायचं काम नाही. त्यांना जाऊन सांग म्हणाव की त्यांची व्यवस्था आजपासून आमच्या बंगल्यावर केली आहे. आणि हे पण सांग की गेटवर आम्ही स्वतः जातीनं त्यांचं स्वागत करायला हजर असू. ए सुनबाई, आलीच का ग सुनबाई? अगं ये ना ग, सकाळपासून चहा सुद्धा कोणी दिला नाही ग. सुनबाई. घाबरू नका, आमच्या मातोश्री आहेत त्या. वय झालं आता त्यांचं. वेळ जात नसलं की असं काहीतरी बोलून स्वतःची करमणूक करून घेत असतात. चला मी तुम्हाला बंगला दाखवतो. काय बाई समजा पसारा करून ठेवलाय. काय म्हणावं तरी काय या बाईसाहेबांनी. सापडलीत की नाही? सापडलीत की नाही? मला टाळायला बघत होतीस नाही का तू? सुनबाई सोडा. हात सोडा माझा. मी तुमची सुनबाई नाही. नाही सुनबाई बकुळा आहे. हात सोडा. बकुळा? हो हो. मग कशाला आली तिथे गडमडायला?
अरे देवा रे देवा. सुनबाई ग सुनबाई. शहरापासून लांब राहतो म्हणून फार मागासलेले समजू नका तुम्ही आम्हाला. छे छे. अहो आमच्या गावामध्ये तुम्हाला प्रत्येक प्रकारचं ड्रिंक आणि हर तऱ्हेचे पदार्थ मिळतील. हा? काय घेणार तुम्ही जेवणापूर्वी बाईसाहेब? पोर्ट वाईन चालेल? अरे नाही नाही मी ड्रिंक्स घेत नाही थँक्यू. तू नाही. बसा बसा बसा. हा. अहो तुम्ही केवढं वाढून ठेवलंय. एवढं मला अजिबात जायचं नाही. हं कधीच खात नाही मी. अहो मला जर एक ताट आणून द्या ना प्लीज. प्लीज मी खरंच एवढं खात नाही. तुम्ही कितीही सांगितलं तरी तो जागचा हलणार सुद्धा नाही बाईसाहेब, माझ्या परवानगीशिवाय. हा करा जेवायला सुरुवात करा. हा करा ना सुरुवात. सुनबाई अगं सकाळपासून कोणी चहा सुद्धा आणला नाही ग. भूक लागली ग सुनबाई. जेवायला तरी दे ना सुनबाई. सुनबाई ग ये ग सुनबाई. कालपासून खाल्लं नाही ग सुनबाई. ये लवकर ये ग सुनबाई. सुनबाई ए सुनबाई. सुनबाई सुनबाई. आलीस का सुनबाई? सुनबाई काय आणलंयस ग? तू मनातल्या मनात हसत असशील ना मला, पण पण काय करू ग. सूर्य डोक्यावर आला की फार कलकलायला लागतं ग. कलकलायला लागतं. म्हातारीनं डोकं चक्रावून टाकलं ना. 20-25 वर्ष झाली असतील. आमचे धाकटे बंधू आणि त्यांच्या पत्नी एका विलक्षण अपघातात वारले आणि या घटनेचा फार वाईट परिणाम झालाय आमच्या मातोश्रीवर. कुणालाही कवटाळून सूनबाई सूनबाई करत असतात. तू सांग सुनबाई वेडी आहे का ग मी? नाही ना. मग सांग ओरडून या सगळ्यांना. ही लक्ष्मीबाई वेडी नाही, दरिद्री नाही, या गडगंज संपत्तीची मालकी नाही ती. सांगशील ना सुनबाई? सांगशील ना? मातोश्री का उगाच ओरडताय? त्या तुमच्या सुनबाई नाहीत. तसा काही ताप नाही त्यांचा. आपल्याच तंद्रीत असतात. मनावर ताबा राहिला नाही ना. आता हेच बघा ना, डॉक्टरने सांगितलं होतं की बाजरीच्या कोरड्या भाकरीशिवाय काय खाऊ नका, पण ताट दिसल्यावर घातलीच ना त्यांनी झडप. आता पोट दुखायला लागल्यानंतर रात्री आम्हालाच जागरण करावं लागणार ना. आम्ही तर जागरण करणारच, पण काही झालं तरी शेवटी आमच्या मातोश्री आहेत. सावत्र असल्या म्हणून काय झालं. जग्या ताट घे. जग्या ताट घे. नाही नाही नाही. चला डॉक्टर साहेब, आपल्याला जेवायला उशीर होतोय. अंजू, हे अंजू, अगं तू इथे बसलीस होय आणि मी तुला सगळीकडे शोधतोय. अंजू, 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 अगं असं काय करतेस? अंजू सांग ना मला काय झालंय. हा असं मनात कोंडून ठेवू नकोस ग. सांग मला काय झालंय. अंजू मला माहिती आहे परिसराशी तुझं काहीतरी नातं आहे. तुला त्या नात्याची शपथ आहे अंजू. सांग मला काय झालंय. अंजू तुला या अक्षयची शपथ आहे. सांग मला काय झालंय. अक्षय
हं? अक्षू, सांगते मी. हं. तुला सगळं काही सांगते. मी अंजू नाही. काय? मी अंजली मनोरकर नाही. अंजू? मी मंजुळा केळशीकर. मी मंजुळा केळशीकर आहे. पुरणगावकरांची मी सून होणार होते. तात्या, नमस्कार करते. नाही नाही, असं नाही करायचं पोरी, असं नाही करायचं. अगं प्रत्येक मुलीच्या आयुष्यात असतं माहेर सोडून सासरी जाणं. तात्या, पण या तात्या केळशीकरांच्या हातून जर काही पुण्य घडलं असेल तर ते सारं पुण्याला लावून आज तुला मी आशीर्वाद देतो पोरी. आज आज माहेरच्या ओढीनं तुझा पाय अडतोय. पण उद्या तुला सासरी एवढं सुख मिळो की माहेरची तुला आठवण सुद्धा येऊ नये. तात्या, जा बेटा, जा सुखी राहा, जा. लाजते पण कशी मंजू. आता लाजणारच बळ म्हणजे काय. मंजू, पाहिलंस तुझा नवरा किती छान आहे तो. अगं चला चल का लवकर. अशी काय नवरी आली. काय सुंदर आहे मुलगी. अहो, लग्नात भैयासाहेबांनी खर्च पण खूप केलाय. आणि गळ्यातला हार तर किती छान आहे. शुभ लग्न सावधान. आली लग्न घटी समीप नवरा घेऊन या वाघरा. गृह्योक्ते मधुपर्क पूजन करा. अंतस्पटा ते धरा. दृष्टा दृष्ट वधूवरा न करता दोघे करा. ही उभी वादंत्रे बहुगलबला न करणे. कुर्या सदा मंगलम. शुभ लग्न सावधान. तदेव लग्नं सुदिनं तदेव. ताराबलं चंद्रबलं तदेव. विद्याबलं दैवबलं तदेव. लक्ष्मीपती ते गिरधं स्वरामि. शुभ लग्न सावधान. कशी वाटली सजावट. काय आवडली की नाही. तुझ्या केली सजावट. सांग ना. ही कसली थट्टा. सोडा मला. सोडतील हा. आता आमची मिठी सोडावीशी वाटते. आणि रात्री त्यांनी धरली की. हे पहा, झालं एवढं खूप झालं. तुम्ही जाईत ना. मी खूप दमले. अहो पण जाऊ बाई, आम्ही काय तुम्हाला रात्रभर बांधून ठेवत नाही आहोत. एखादा मस्तपैकी उखाणा घ्या बघू. घ्या ना, घ्या. छान पैकी. खरंच घ्या. ठीक आहे. तुम्हाला उखाणाच ऐकायचं आहे ना. हो. मग ऐका तर. अगदी कान सुपा एवढे करून ऐका. माणसाच्या नशिबी एकदा असतो जन्म, एकदाच असतं सरण. अण्णासाहेबांच्या मंजुळेला आता रोजच मरण. आता रोजच मरण. झालं तुमच्या मनासारखं. मग चालत्या वाईट ना. चालत्या वा. चला ग. कोण तुम्ही.
माझ्या खोलीत का आलात? मला ओळखलं नाही सुनबाई? अगं मी लक्ष्मीबाई, तुझी सासू. माझ्या सासूबाई? हो हो. चालत्या बा इथून. इथे का आलात? काय हो, कुठल्या जन्मीचे वैर साधलत? तुमच्या श्रीमंतीच्या पोकळ बढाया सांगून तुम्ही माझ्या भोळ्या बाबड्या बापाला बनवलं. पण काय हो, तुम्ही एक स्त्रीच आहात ना? तुम्ही वागला असता तुमच्या लेकीशी असं? बांधलं असतं तिला कोणा पांगळ्याच्या गळ्यात? सांगा, सांगा ना. माझं ऐकून तरी घे सुनबाई. अगं झाल्या प्रकारात माझा किंवा माझ्या अण्णाचा काडीचा सुद्धा दोष नाही ग. अगं अगदी कुलदेवतेची शपथ घेऊन सांगते मी. जाऊ द्या सासूबाई, उगाच खोट्या शब्दा घेऊन कुलदेवतेला कशाला विटाळताय? पण एक गोष्ट सांगा तुमच्या पांगळ्या मुलाला, आणि तुम्ही लक्षात ठेवा, आता तो काय नाही राहिला. मी आजच वकिलाकडे जाणार आहे. शक्य तितक्या लवकर मला घटस्फोट मिळवायचा आहे. काय बोलते ती सुनबाई? आपल्या घराण्याची आबरू अशी बेशीवर टाळणार आहेस तू? माझं आयुष्य बर्बाद करण्याआधी याचा विचार करायला हवा होता तुम्ही. मी तर कायमची दुःखी झालेच आहे, पण माझं वाटोळ करणारा नाही मी सुखाने जगू देणार नाही. सांगा तुमच्या पांगळ्या मुलाला आणि त्याच्या मस्तवाल भावाना, म्हणा उरणगावकरांची सून आज घटस्फोट मागायला जाणार आहे. घटस्फोट! हिम्मत असेल तर अडवा तिला. आणि आता तुम्हीही जा इथून. वयस्कर आहात, उगाच माझ्याकडनं अपमान करून घेऊ नका. जा. नमस्कार वहिनी साहेब. मी आपला मोठा धीर भैया. आणि मी मधला बापू. नमस्कार कर. माझा सर्वनाश करून वर हा नमस्कार? काय म्हणावं तुम्हाला? म्हणा काहीही, पण करा फक्त आम्ही सांगतो तेवढंच. आता आणखी काय करायचं राहिलं आयुष्यात? हं? असा त्रागा करू नका वहिनी साहेब. शांत व्हा. मला सांगा, काल रात्री झोप वगैरे नीट लागली ना तुम्हाला? हा, जागा नवीन आहे, झोप लागते न लागते. हा, तुमचं मान भावीपणाचं बोलणं संपवून तुम्ही जाताय का मी जाऊ? एक मिनिट. जाण्यापूर्वी डोकं शांत ठेवून मी काय म्हणतो ते नीट ऐका. हे बघा, आमच्या लोळ्या पांगळ्या भावाबरोबर तुम्ही आयुष्य काढावं अशी आमची मुळीच इच्छा नाहीये. मग हे केलं तरी कशाला? का फसवलं माझ्या बाबांना? पुन्हा चिडलात बघा तुम्ही वहिनी साहेब. अहो, प्रत्येक गोष्टीला एक कारण असतं. बापू, काय हे? हे आमच्या इस्टेटीचे कागदपत्र. आपल्यानंतर आपल्या पांगळ्या पोराचं काय होणार याचा घोर लागला होता आमच्या बापाला, म्हणून एक विचित्र तेढ घालून ठेवली आहे थेरड्यानं मृत्यूपत्रात. हो ना, म्हणे अण्णाच्या आणि त्याच्या बायकोच्या संमतीशिवाय आमचे वाटे आम्हाला मिळणार नाहीत. अहो, म्हणजे त्या पांगळ्याला जन्मभर सांभाळणं आलं नसता वैताग. अहो वहिनी साहेब, तुम्हाला सांगतो, एवढी मोठी इस्टेट आहे पण... खड्ड्यात गेली तुमची इस्टेट. मला काही देणं घेणं नाही तिच्याशी. मग सही करा कागदपत्रावर. तुम्हाला घटस्फोट मिळवून देण्याची जबाबदारी आमची. आणि समजा मी सही नाही केली तर? तुम्ही घेतलेला उखाणा सत्यानं सांगितलाय मला. रोजचं मरण, मरा रोज. ठीक आहे, करेन मी सही, पण घटस्फोट मिळाल्यावर. तेवढ्यात तुमची नियत बदलली तर प्रश्न लाखोंच्या इस्टेटीचा आहे. इस्टेटीसाठी गळा कापायची पद्धत तुम्हा श्रीमंतांची, आमची नाही. हा, बघू किती दिवस टिकतोय तुमचा गरिबीचा कैफ. आज दुपारी तयार राहा. शिंत्रे वकिलांच्याकडे जायचंय. हा, घटस्फोट मिळवून देण्याबाबत लौकिक आहे ना त्यांचा? राहाल ना तयार? हो, नाहीतर तोपर्यंत मत बदलेल मृत्यूपत्र वाचून. पैसा पाहिला नाही ना कधी बाप जन्मात, म्हणून मग... आमच्या बापजाद्यांची काळजी तुम्ही करू नका भैयासाहेब. नाही, त्यांची ते करतील. ठीक आहे, जाईन मी वकिलाकडे. आय सी. फार मोठा अन्याय झालाय तुझ्यावर. या अन्यायामुळे तुझ्या मनाला होणाऱ्या यातना, क्लेश मी समजू शकतो. तुला नक्कीच न्याय मिळेल. माणसानं कायदा आणि व्यवहार हा भावनेच्या तराजूत तोलायचा असतो. तुला सांगतो, बाबासाहेबांच्या जमान्यापासून गेल्या 2 पिढ्या मी या उरणगावकर फॅमिलीला फार जवळून ओळखतो. अण्णा तर फार लहान होता, अत्यंत गुणी, सालस. आता तुझ्या धीरांच्या एक एक प्रतापांकडे बघितलं की असं वाटतं की या भांगेच्या जोडीत तुळस कुठनं आली. या अपंगत्वाच्या शापामुळं अण्णाचं आयुष्य पार उद्ध्वस्त झालंय. अपघातानं का होईना,
पण अण्णाच्या आयुष्यात तू अचानक आलीस आणि असं वाटलं की अण्णाच्या या विराण वाळवंटी आयुष्यामध्ये एक अमृताचा झरा खळखळ व्हायला लागलाय. तुला सांगतो पोरी, अगं स्त्रीच्या मायेच्या पदरात इतकी प्रचंड ताकद असते की ती साऱ्या विश्वाला आपल्यात सामावून घेऊ शकते. अगं मग अण्णाची काय कथा? हे बघ, अण्णाच्या दुखऱ्या मनावर आपल्या मायेची पाखर घाल. माणूस की तुझी गुलाम होऊन राहील. ठीक आहे. आता फक्त माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या. उभा जन्म त्या आगीत जाळायची तयारी आहे माझी. काका, मी मुलीसारखी आहे तुम्हाला. माझ्या जागी जर तुमची मुलगी असती तर काय केलं असतं तुम्ही? कोणता सल्ला दिला असता? आता काय बोलणार? तू मला शब्दातच पकडलंस. ठीक आहे, मी तुला घटस्फोट मिळवून देईन, पण त्याआधी तुला 6 महिने तिथेच राहावं लागेल. का? आणि त्या 6 महिन्यामध्ये दिल जमाईचा शेवटचा सुद्धा आपला प्रयत्न फसला हे तुला सिद्ध करावं लागेल. मग मात्र तुला घटस्फोट मिळवून द्यायची जबाबदारी माझी. ठीक आहे. असा जर कायदाच असेल तर 6 महिने मला तिथे राहिलंच पाहिजे. नमस्कार करते. काय आशीर्वाद देऊ पोरी? सुखी राहा, सुखी राहा. वहिनी साहेब, चहा आणला. ठेव तिथे. सुनबाई, सुनबाई, काय झालं सासूबा? सुनबाई, लक्ष्मीबाई, काल म्हणे तू इथून जायचं ठरवलं. नको ग जाऊस. फार छळतात ते राक्षस आम्हाला. कधी कधी मारतात, उपाशी सुद्धा ठेवतात ग. तुम्ही बसा इथे. तुम्ही चहा घेणार? चहा नको नको, कोणीतरी पाहिलं ना. कोणीही पाहत नाही आणि पाहिलं तरी काहीही बिघडत नाही. हा चहा घ्या. अहो, घाबरायला काय झालं एवढं? तुमचंच घर आहे ना हे? हो, माझंच खरे. घ्या. छान झाला तुझा चहा सुनबाई. परत कधी लागला तर येऊ मी. देशील मला? तुमच्याच खोलीत आणून द्यायचंय. नुसती हाक मारा तुम्ही. हाक नको नको, मीच येत जाईन. चालेल ना? हो चालेल ना. सुनबाई, चहा संपला का ग? नाही, आहे ना. आणखी हवाय? नाही, मला नको. थोडासा अण्णाला नेऊ. कशाला कोरड पडली असेल ग त्याच्या. अहो, मग नेऊ म्हणून काय विचारताय? न्या, अवश्य न्या. कोणाच्या बापाची भीती आहे? मीच नेऊन देऊ का? नको नको, तुझ्याशी बोलताना पाहिलं ना तर मारतील त्याला ते. मीच देते. दे. जिच्या जीवावर जगताय तिलाच मारताय? तुम्ही माणसं आहात की कोण आहात? तुम्ही अशा रागावू नका बुवा वहिनी साहेब. पण आमच्या मातोश्रींचं हे नेहमीच आहे. हळूहळू पण अशी झकास पट्टी पडवतात एखाद्याला. यांच्या या अशाच बोलण्याला फितला ना आमचा बाप. काय मातोश्री, लेकासाठी चहा चालला होता वाटतं? अहो, पण त्यांना चहा चालत नाही. पथ्य आहे ना. आणि मातोश्री, तुम्ही जिना चढून वर का आलात? कुठे धडपडला असतात तर कायमच्या अधुवून बसला असतात आणि मग हलता सुद्धा आलं नसतं तुम्हाला खोलीतून. चला आता, चला तेवढा तमाशा बस झाला. अहो, पण मीच त्यांना सांगितलं होतं चहा घेऊन ते जायला. तुम्हाला नाही कळायचं वहिनी साहेब. श्रीमंतांचे आजार वेगळे आणि गरिबांचे आजार वेगळे. त्या म्हातारीला सहानुभूती दाखवून इथं कायमचा तळ ठोकण्याचा बेत दिसतोय तुमचा. स्वतःवरून दुसऱ्यांना जोखायची सवयच असते काही माणसांना. काही लोकांचं जाऊ द्या, पण स्वतःची बुब्बळ हलू देऊ नका म्हणजे झालं. चला मातोश्री. अहो वहिनीबाई, काय झालं ग खोकलायला? कुठे आग लागली का वाघ पाठी मागे लागला? अहो, एक वेळ वाघ परवडला, पण या गावच्या बायकांना ग. का ग बाई, त्यांनी काय एवढं तुझं घोडं मारलंय? अहो, उगीच काहीतरी विचारत बसतात. मला धाकल्या वहिनी अशाच का आणि तशाच का? काय म्हातारी येडी, सांगा याले ये ने भलतच पुरा लावत बसली. नशीब माझं तुझ्या लवकर लक्षात आलं ते.
बरं आता सांगणार आहेस का काय झालं ते? अगं ए बकुळे, काय झालं? काय ग झालं बकुळे, तुला खोकला यायला? अहो आज वडाची पूजा आहे ना हो काय? गावच्या समध्या बायका गोळ्या झाल्यात, तुमची वाट बघत्यात, बलिवत्यात. चला बिगी बिगी. अगं हो हो, आम्ही तिथेच निघालो. पण तू कुठे निघालीस सटवे? तुझ्या म्हसोबाला पूजायला वाटतं. म्हसोबाला असं नका बोलू वहिनीबाई. उदंड औक्ष मिळू दे माझ्या दादल्याला. अगो बाई. बरं म्या येऊ? कुठं? अहो ते तुम्हा दोघीसनी बोलवलं. धाकल्या बाईसाहेबांनी सांगून येते. काय नाही धाकल्या वहिनी साहेबांना सांगायची गरज. आली मोठी सांगून येणारी. नाहीतर काय? चला हवेत ग व्रत वगैरे. 7 जन्म तर सोडच, 7 महिने तरी राहायची तयारी आहे का त्या लंगड्या बरोबर तिची? हो ना, त्या म्हाताऱ्या शिंत्रे काकांनी मोड घातली म्हणून. नाही तर 2 दिवसात तोंड काळं केलं असतं मेलीनं. असं का हो म्हणता? अक्षी देवी वहिनी साजरा आहे धाकल्या वहिनी. आमच्यासारख्या नोकर माणसावर बी लई माया करतात. गप्प बाईस, मूर्खा कुठली. बरोबर आहे, तुझ्यासारखंच भिक्कार्ड आहे ना तिचं माहेर. अगो यांना पाहिलं की आपल्या माहेरची माणसं भेटल्यासारखी वाटत असेल ना तिला. नाही तर काय. पण खबरदार तिला बोलावशील तर. सवाष्णींचा सण आहे हा, तिथे असलं मिळमिळ कुंकू हवाय कशाला? तू जा, आम्ही आलोच. हो अगं बघू बघू. हा घे ना. नको करूस ती पूजा. अगं 7 जन्मच काय, 1 जन्म सुद्धा कोणाचा पती होण्याची लायकी नाही अगं या पांगळ्याची. आणि तू माझ्यासाठी पूजा करतेस? नाही मंजुळा, तुला या पांगळ्याचा काही उपयोग होणार नाही. तू नको करूस ती पूजा. तुला जर मागणंच मागायचं असेल तर तुझं सारं पुण्य पणाला लाव आणि माझ्यासाठी मरण माग. हो मरण माग माझ्यासाठी आणि निघून जा इथून. निघून जा या घरातून, निघून जा या गावातून. आणि जाताना माझ्यासाठी फक्त मरण माग. जा जा मंजुळा, निघून जा इथून. बापू जी, या अण्णाला पुन्हा झटका आलेला दिसतोय. दुसरंही तंगड मोडून ठेवा त्याचं. 4 दिवस खायलाही घालू नका, म्हणजे बरोबर डोकं ठिकाणावर येईल. अरे काय अण्णासाहेब, मात चढला नाही का तुम्हाला? 4 दिवस खायला नाही दिलं ना की बरोबर काय मारताय कशाला? सोडा त्यांना. अहो काय चालवलंय का तुम्ही? मारतील ते. भैया साहेब, हा, अण्णासाहेबांनी जेवण देऊ? ठेव तिकडे, ठेव. तुझा भूक लागली, जेवणार? जेवणार, पण जेवण्याआधी आम्हाला थोडं नाचून दाखवणार? बापू नाचून दाखवणार. वहिनी, तुमचा लंगडा नवरा काय छान नाचतोय बघा. बापू जी बयाजत, नाच संपला. अरे बापू किती वेळ नाचवशील त्याला? काही जेवायला वगैरे देणार आहेस की नाही? जी दे. घे अण्णा, घे घे लवकर घे. घे आमचा नाही एवढा, नाही एवढा, मग हा तुझ्या भिक्कारड्या बायकोचा. घे अण्णा, घे 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 ना, धाव पळ. अरे अण्णा घे घे लवकर. घे घे. सोनं पाहिजे, चांदी पाहिजे, इस्टेटीतला पैसा पाहिजे. अरे हा घास भैया साहेबांचा. कोण आहे? उषा भाऊ? होय, उषा भाऊ. सगळं समजत असून सुद्धा काहीही करू न शकणारा कुशा भाऊ. काय सांगू तुम्हाला? कुत्र्याला मिळू नये अशी वागणूक इथं या घरच्या मालकाला मिळते आहे. आणि या घरात राहणाऱ्या सगळ्यांच्या काळजाचे फत्तर झाले आहेत, फत्तर. परवा अण्णासाहेबांचे हाल पाहवले नाहीत ना तुम्हाला? पटकन तिथून निघून गेलात आणि वाटलं आहे अजूनही कुठेतरी जिवंत धरा आहे. समजते मला. फार सोसावं लागलं यांना आणि सासूबाईंना. पण अजूनही एक गोष्ट लक्षात येत नाही माझ्या, की
का लग्न केलं याने? स्वतःच्या केविलवाण्या अवस्थेचा विचार का केला नाही त्यांनी? स्वतः होरपळत असलेल्या दुःखाच्या आगीत मलाही का ओढलं? काय मिळालं त्यांना असं वागून? भैया साहेबांचा आणि बापू साहेबांचा नीच डाव लक्षात आल्यावर अण्णा साहेबांनी या लग्नाला विरोधच केला होता. पण उत्तर म्हणून यांच्या छळांना ऊत आला आणि तरी अण्णासाहेब बधेनात. तेव्हा या चांडाळांनी आपलं शेवटचं अस्त्र उपसलं. अहो, लक्ष्मीबाई साहेबांना जिवंत मारण्याची धमकी दिली त्यांनी. अण्णासाहेबांचा नाईलाज झाला. तुम्हाला सांगतो, ऐन मुहूर्ताच्या वेळेला अण्णासाहेबांनी लग्नात गडबड करू नये म्हणून या कसायांनी त्यांच्या पाठीला चाकू लावला. केवढा मोठा व्रण पडलाय त्यांच्या पाठीवर. धन्य आहे अण्णासाहेबांच्या सहनशक्तीची. आता हळूहळू सारं लक्षात यायला लागलंय माझ्या. पण तुम्ही काळजी करू नका त्याची कुशाभाऊ. कदाचित हा अन्याय दूर करण्यासाठीच नियतीने मला इथे पाठवलं असेल. अहो, असं काय करताय? तू घाबरू नका. नाही म्हणजे तुम्ही मला तूच म्हणा. तुमची बायको आहे मी. बायको? तुमच्या पाठीवरच्या व्रणाने सारं काही सांगितलंय मला. खरंच खूप सहन केलं होतं तुम्ही, म्हणूनच मी. नाही नाही म्हणजे मी कसाही नाहीये ग. मला तुझं आयुष्य बर्बाद करायचं नाहीये. अन्यायाचं तण वर्षानुवर्ष माजलंय या घरात. ते सारं उखडून उपटून फेकून देणार आहे मी. मग या झुंजीत माझं आयुष्य संपलं तरी मला त्याची पर्वा नाही. मंजुळा, मला अशा प्रेमाची लाडाची सवय नाहीये ग. असं डोळ्यात पाणी नाही आणायचं. पण हे पहा, मला तुमच्याकडून एक वचन हवंय. वचन? हो, मी सांगेन ते तुम्ही ऐकायचं. त्या राक्षसांचा सामना करण्यासाठी मला तुमची मदत हवी आहे. ठीक आहे, तू सांगशील तसं होईल. शो करा. 3 बादशे 3 राजे. क्या बात है. काय भैयासाहेब आज सारखे हरताय? 9 लाख. नशीब बिशीब असल्या फालतू गोष्टींना मी महत्व देत नसतो. लहर आली की बटकी सारा मी नशिबाला खेचून आणत असतो, समजलं? लवकर वाटा. 1000. एवढी कमी चाल काय करताय? माझे 5000. तुमचं काय बापूसाहेब? पॅक. हे 10,000. माझी 10,000ची चाल. पॅक. मी पॅक. माझे 15,000. नहीं नहीं भैया साहब, कैश. रोकड़ा चाहिए, रोकड़ा. एवढा सुद्धा विश्वास नाही भैया साहेबावर. भैयासाहेब प्रश्न विश्वासाचा नाही, पण खेळाची मजा जाते ना. एवढा कसला विचार करताय भैयासाहेब? मागवा ना पैसे. ठीक आहे बापू, कुशा भाऊकडे जा आणि मी 25,000 रुपये मागितलेत म्हणून सांग. जी. भैयासाहेब आपल्या वेळी काय पार्ट्या व्हायच्या ना. गेले ते सोनेरी दिवस. भैयासाहेब पैसे नाहीयेत. म्हणजे पैसे द्यायला नाही म्हणते कुशाभाऊ. त्याची ही हिंमत. हरामखोराच मरतोय माझ्या हातनं. काय रे कुशा, बसून बसून माजलास काय? माझा निरोप नाही मिळाला तुला? हरामखोर साला. मला का उगीच शिवाय घालताय मालक? मी नोकर माणूस.
हुकुमाप्रमाणे वाग. कोणाचा हुकूम? या घरात फक्त एकच हुकूम चालतो आणि तो या भैया साहेबाचा. चला आण लवकर पैसे. हे पहा माझा नाईलाज आहे भैया साहेब. मंजुळा वहिनींनी सगळी कॅश आणि चेकबुक स्वतःच्या ताब्यात घेतली आहेत. यापुढे त्यांच्या परवानगीशिवाय एक छदाम सुद्धा काढता येणार नाही कोणाला. अच्छा, एकंदरीत असा प्रकार आहे तर. तरी म्हटलं सशाचा लांडगा कसा झाला एकदम. काय गये, आमच्या शिध्यावर जगणाऱ्या भटाच्या घरी वाढलीस आणि आता आमचीच इस्टेट लाटायला बघतेस. तोंड सांभाळून बोला भैया साहेब. तुमच्या वहिनीशी बोलतात तुम्ही, एखाद्या 1.5 दमडीच्या बाजार बसविशी नाही. पैसे का मिळाले नाहीत याचा जाभाव आहे मला. पैसे मिळणार नाहीत तुम्हाला, कारण उरण गावकऱ्यांच्या कष्टाचे पैसे आहेत ते. दारूसाठी आणि जुगारासाठी एक छदामही मिळणार नाही त्यातला. हे एका उरण गावकऱ्याला सुनावणारी तू कोण? लायकी काय तुझी? हे घ्या, नीट वाचा. कोर्ट ऑर्डर आहे ही. या ऑर्डर प्रमाणे तुमचा आता या इस्टेटीशी काहीही संबंध नाही. मी तुम्हाला कोणत्याही क्षणी या घरात बाहेर काढू शकते. आणि नाही गेलो तर? तर तुम्हाला अटक होईल. मी आधीच पोलिसांना कळवलंय. प्रत्यक्ष भैयासाहेब उरणगावकराला अटकेची धमकी. कानाखाली जाळ काढा भैयासाहेब तिच्या. आमच्या घरात राहून आम्हाला बाहेर काढते म्हणजे काय? असं म्हणजे तुम्ही बऱ्या बोलाने ऐकत नाही आहात तर ठीक आहे. आता मला पोलिसांना बोलावण्याशिवाय गत्यंतरच नाहीये. क्षमा करा वहिनी, पण यापुढे आमचा आपल्याला जरा देखील त्रास होणार नाही. पण आम्हाला आमच्या राहत्या घरातून बाहेर काढू नका वहिनी. काय झालंय काय भैयासाहेब तुम्हाला? गप्प बैस, मी वागतोय तसा वाग, नाही तर बेड्या पडतील हातामध्ये. क्षमा करा वहिनी. मलाही क्षमा करा वहिनी, मी तुमचा अनंत अपराधी आहे. ठीक आहे, आता मी काय सांगते ते नीट ऐका. या क्षणापासून घरातील दारू, पायट्या, गाणी बजावणी एकदम बंद. आणि हो, उद्या सकाळी 7 वाजता सगळ्यांना बागेत जमायचंय. बागेत? कशाला? श्रम कशाशी खातात हे शिकवणार आहे मी तुम्हाला. चला चालते वा. भैयासाहेब काय बेमालूमपणे पलटी मारली तो तुम्ही एकदम. अहो एखाद्या सराईत माशाला सुद्धा अशी पलटी मारता आली नसती. पण भैयासाहेब तुम्ही सुद्धा टरकून जावं असं काय होतं त्या पेपरमध्ये? तुझी अक्कल नाही वाढली बापू, फक्त वयच वाढलंय. त्या बईनं त्या पांगळ्याला पुरतं येडं करून टाकलेलं दिसतंय. हे 2 पेपर्स म्हणजे कोर्टाची ऑर्डर आहे बापू. त्या शिंत्रे वकिलाच्या सहाय्याने त्या महामायेने कधी जमवलं तेच कळत नाही. आता ती आपल्याला घराबाहेर पण काढू शकते. इतकंच नव्हे तर आपण जरा विरोध केला तरी आपल्याला तुरुंगात डांबायला ती कमी करणार नाही. अहो पण मग भैयासाहेब ती 6 महिन्याची मुदत, घटस्फोट वगैरे. खोटं आहे ते, खोटं आहे. पैशासाठी त्या पांगळ्याला ती जन्मभर सुद्धा सांभाळेल. बाप रे, म्हणजे आपलं आयुष्य त्या पांगळ्याची आणि त्या बयेची सेवा करण्यातच संपून जाणार? अरे हट, आज आपली वेळ बरी नाहीये. माती पकडून गच्च बसायचं आणि वेळ आली की काय? हळू बोल. इथं कशाचाच भरोसा देता येत नाही. इकडे काय भैया साहेब, झाले का खड्डे खणून? हा, त्या बाजूचे खणून झाले वहिनी साहेब. गोर गरिबांसाठी खणत होतात त्यापेक्षा जरा लहानच आहेत नाही का? ठीक आहे, आता या बाजूचे पूर्ण करा. बापू साहेब, एवढ्याशा कामाला इतका वेळ? अहो झालं ना वहिनी साहेब, आणि असल्या कामाची मला सवय नाही ना अजून. बापाच्या पैशावर पत्ते खेळणं इतकं सोपं नाहीये ते. आजच्या आज बाहेरची कामं आवरली पाहिजेत. उद्या सगळं घर झाडायचं तुम्हाला, कळलं? आटपा लवकर. अहो भैयासाहेब, हे फावडा हातात धरून धरून हाताचं पार धिरडं व्हायची पाळी आली आता. तुमचं काय? आमचं काय होणार आहे? आमच्या हाताला इकडे घट्टे पडलेत, ती कुदळ मारून मारून. बसा बसा इकडे.
भैयासाहेब कधी सुटणार हो आपण या जाचातून? कधी एक आपण तरी मरायला हवं, नाही तर ते दोघे तरी मरायला हवेत. ते दोघे तरी मरायला हवेत. ते दोघे तरी मरायला हवेत. म्हणजे सत्या, एक नृत्या, लवकर इकडे या. काय वहिनी साहेब? चला उचला ती झाडू, सगळी साफसफाई घ्या. काय काय भवान्यानो, कान फुटलेत का तुमचे? भैयासाहेब, भैयासाहेब. सुनबाई, अगदी चांगली अद्दल घडवलीच होती त्या ना. वहिनी साहेब, जेवण तयार आहे. बर, तू आई साहेबांना घेऊन जा. जी. आणि हो, यांच्या कोबड्या पाठवून दे. मी यांना घेऊन येते. थांबा, तुम्ही कुठे निघालात? काम चुका? संध्याकाळपर्यंत सांगितलेलं काम झालं नाही तर सगळं सामान सुमान रस्त्यावर फेकून देईन, सांगून ठेवते. चला जा कामाला. जाऊ दे ग म्हणजे, झाली एवढी शिक्षा खूप झाली. शेवटी आपलीच माणसं आहेत ती. वहिनी साहेब, चला बापू भैया जेवायला चला. आम्ही चुकलो अण्णा. आणि आम्हाला माफ करा अण्णा, आम्ही तुम्हाला खूप त्रास दिला. आम्हाला मारा तुम्ही, वाटलाच मारा अरे तुम्ही. अरे असं नाही करायचं. तुम्हाला तुमची चूक लक्षात आली ना, खूप झालं. अरे आहे हे सगळं आपल्या सगळ्यांचंच आहे. उठ चल. चला जेवायला चला. हळू. खरंच कधी कधी एकटा बसलो की वाटतं काही काळापूर्वी मी जे अनुभवलं ते स्वप्न होतं, की आज रोज जे मी जगतोय ते स्वप्न आहे. अण्णा काय हे अण्णा, थंडी कोण पडली, अंगावर काही घ्यायचं नाही का? हा हे घे, हे घे. अरे अरे हा. अरे तुम्ही दोघं असल्यावर मला असल्या पांघरुणाची काय गरज आहे? हे तुला काही सांगायचंय अण्णा. अहो मग सांगा की. मी आणि बापू तालुक्याच्या गावाला जातो ना, तेव्हा तळ्याकाठच्या आपल्या कुलदैवताला दंडवत घातल्याशिवाय पाऊलच पुढे पडत नाही आमचं. नाही बापू? हो ना, बरोबरच आहे. कुळाचारच आहे तो आपला. नेहमी मनात यायचं की आपण एवढे श्रीमंत उरणगावकर आणि आपलं कुलदैवतच उघड्यावर, त्याच्यासाठी आसरा केला पाहिजे, एखादं मंदिर बांधलं पाहिजे. भैया साहेब त्यात विचारायचं काय? घ्या देवाचं नाव आणि मारा कुदळ. कधीचा मुहूर्त धरताय? उद्या नव्याची पुनव. मला वाटतं तो दिवस जास्ती चांगला आहे. वहिनी साहेब तुम्ही सुद्धा यायला पाहिजे. मी नको बाई, घरची एवढी कामं पडली. अगं करशील ग? दीर एवढं हौसेने बोलवतायत. अहो वहिनी, त्या तळ्याजवळचं वातावरण तुम्हाला इतकं आवडेल, अगदी तिथेच राहावंसं वाटेल. राहू राहू. तुम्ही दोघं म्हणालात ना, तर अगदी कायमचं सुद्धा राहू. श्रीराम जय राम जय जय राम, 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 श्रीराम. जाऊन येतो हा सासूबाई. अखंड सौभाग्यवती भव. छान दिसते सो सूनबाई. कुठल्या जन्मीचं पुण्य माझं, म्हणून माझ्या लंगड्या बाळकृष्णाला तुझ्यासारखी बायको मिळाली. जाऊन या हा. अगं पण माझा चहा घ्यायचा राहिला की. चहा? रात्रीच्या वेळी चहा? ती एक गंमत आहे माझी आणि सासूबाईंची. रात्री मी केलेला गरमागरम चहा घेतला की त्यांना छान झोप लागते. हो की नाही सासूबाई? अगं त्याला कशाला सांगत बसतेस, माझ्या चहाचं काय करतेस बोल. तिकडे काही फार वेळ लागणार नाही आम्हाला, तासात 2 तासात परत येऊ. मग तुम्हाला आवडतो तसा सुंठ आलं घातलेला चहा करून दे, चालेल? हो चालेल की. न चालायला काय झालं, पण फार उशीर करू नका हा. लवकर या, मी वाट पाहते घरी. निघा आता, सांभाळून या हा. हो. मालक कुठे बाहेर निघालात वाटतं? हं. कुळदैवताच्या तळ्यावर. तुम्ही चला कुशाभाऊ. एवढ्या रात्री? चला हो, भैया बापू एवढा आग्रह करतात, चला. असं म्हणताय? हं. बर.
घरी नव्याच्या पुनवेची पूजा आहे तेवढी आटोपतो आणि मग येतो. बर. तुम्ही वा पुढे. अहो पण तुम्ही येणार कसे? सायकलवरनं येतो की. बरं. तुमच्या आधी पोहोचेन मी. हा. पण नक्की हा हो. निघतो आम्ही. हो. या. आणि हे काय तुम्ही बोलावणार? आपले नेहमीचे नावाडी कुठे गेले? आज नव्या पुनवईची नावाड्यांना सुट्टी दिली. काय तू आणि वहिनी आज नवा परिसर बघायला जाणार, मग नावाडी कशाला पाहिजे? हा, आम्ही दोघांनीच बोलवायचं ठरवलंय. बसा बस बसा. या. हळू सावकाश. हा. या वहिनी हळू. हे काय होडी का थांबवली? काय अण्णासाहेब, आपली इस्टेट, वाडा, मंदिर हे एकाच वेळी बघता येतं. इथून एकदा नजर फिरवून घ्या, शेवटची. का? कारण आता या जन्मी पुन्हा बघायला मिळेल की नाही सांगता येत नाही. म्हणजे म्हणजे हे काय करताय? काय करत भैया साहेब? तुला पाहिजेत त्या कुबड्या? बापू, याला कुबड्या पाहिजेत. मग जा ना, घेऊन ये जा. अण्णासाहेबांना बुडवलं. मंजुळा वहिनींना बुडवलं. पार बुडाल्या. पण ही मंजुळा अखेरच्या श्वासापर्यंत लढत राहील. अक्षय, हे आकाश निळ नाहीये. ही झाडं हिरवी नाहीयेत. त्या देवळातली ती मूर्ती निष्कलंक नाहीये. नाहीये. सगळं रक्ताळलेलं आहे. हो, त्याच्या रक्त सांडलंय. अण्णासाहेबांचं, मंजुळेचं निष्पाप रक्त. पण मी याचा बदला घेणार आहे. अंजू, अंजू तू काय म्हणतेस? तुला तरी कळतंय का अंजू? हो, तो अपुरा राहिलेला सूड आता मी पूर्ण करणार आहे. मी अंजू, ही अंजली मनोर. अंजू अगं विचार काय तुझा? मी तिला पुन्हा एकदा तहान लागली रक्ताची. ती तहान आता मी भागवणार आहे. अंजू भानावर ये. नाही अक्षय, डोंट स्टॉप मी. मी देवीला अभिषेक करणार आहे त्या चांडाळांच्या रक्ताचा. अंजू, अंजू ऐकून घे माझं. अक्षय, तुम्हाला अडवू नको. अंजू, आय वॉन्ट अंजू, अंजू भानावर ये. आय वॉन्ट टू किल. मला त्यांचा बदला घ्यायचा आहे. अक्षय, मला सोड.
अंजू, आय एम सॉरी अंजू, आय एम सॉरी. हे बघ अंजू, आपली गाठ अत्यंत नीच आणि पाताळ यंत्री माणसांची आहे. आपल्याला प्रत्येक पाऊल अगदी जपून टाकलं पाहिजे. कमान. वक्तारम श्रोतारम दातार. बाबा 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 मी आले. तुमची मंजुळा बाबा. कोण? मंजुळा? पोरी तू? होय बाबा, मी मंजुळा आहे, उरणगावकरांची सून. म्हणजे तुमची मुलगी बाबा. बाबा, शरीर बदललं तरी मन तेच आहे माझं. पोरी? होय बाबा. मंजुळा? होय बाबा. नाही नाही नाही, कसं शक्य आहे ते? विश्वास नाही ना बसत? नाही. माझाही नसता बसला. पण बाबा, सगळं काही स्पष्ट आठवतंय मला. होय बाबा. बाबा, मी गेल्या जन्मीची मंजुळा आहे. होय बाबा, तुमची मंजुळा. पोरी, अगं देवी मातेनंच बोलवलंय तुला या नराधमांना धडा शिकवण्यासाठी. देवी माते, तुझे माझ्यावर अनंत उपकार आहेत, अनंत उपकार आहेत. मंजुळा बेटा, तुझं गेल्या जन्मी अर्धवट राहिलेलं कार्य त्यासाठीच आले मी बाबा. तेच पूर्ण करणार आहे मी. वेल, मंजुळेच्या केस बद्दल मी तुम्हाला सगळी माहिती दिलीच होती. काय ऍक्शन घेतलीत आपण? आता तुम्हाला त्या केसमध्ये इंटरेस्ट आहे म्हटल्यावर ऍक्शन घेतल्याशिवाय कसे राहणार आम्ही? आता हेच पाहना, तुमचा निरोप मिळाला आणि कमिशनर साहेबांनी मला रातोरात इथं पिटाळलं. इथे आल्यावर मग मी पहिल्यांदा सर्व जुना रेकॉर्ड काढून वाचलं. गुड. मग त्यांना अटक कधी करताय? वेल, 20 वर्षांपूर्वी अपघात म्हणून नोंद झाली या घटनेची. आणि खरं सांगायचं तर त्यांना अटक करण्यासारखं काहीही घडलेलं नाही. म्हणजे अंजली सांगते ते सगळं खोटं आहे असं म्हणायचंय तुम्हाला? डॉक्टर साहेब, मला पूर्ण सहानुभूती वाटते अंजली ताईंबद्दल. पण तरी सुद्धा तुम्ही काही करणार नाही हेच ना? मिस्टर प्रधान, मी तुम्हाला सांगतो, अंजलीचा प्रत्येक शब्द खरा आहे. असं तुम्ही म्हणता. असा स्वप्नांवर आणि भासांवर विश्वास ठेवून आम्ही काम करायला लागलो ना, तर लोक खुळ्यात करतील आम्हाला. मिस्टर प्रधान, मी सल्लागार आहे तुमचा. ओके, आपण सल्लागार आहात, सल्ला दिलात. आता काय करायचं ते आम्हाला ठरवू द्या की. म्हणजे तुम्हाला काही करायचं नाही तर ठीक आहे. ठीक आहे मिस्टर प्रधान, तुमचे हात कायद्याने बांधलेले असतील, पण आमचे नाहीयेत. एकंदरीत असं आहे तर नुसत्या अंजलीबाईंना होणाऱ्या भासांवरून माग काढत तुम्ही इथवर आल. विलक्षण आहे. पण मला एक समजत नाही वकील साहेब, गावातल्या एका प्रतिष्ठित कुटुंबातील एक जोडपं अचानक नाहीसं होतं आणि याचं कुणालाच काही वाटत नाही. आता स्पष्टच बोलतो, तुम्ही मंजुळेचे वकील होतात ना, मग गप्पा का बसलात? वेल डॉक्टर साहेब, तुमच्या शहरातले नियम इथे लागू होत नाहीत. तुम्ही काय इथे याल, 4 दिवस राहाल आणि निघून जाल. आम्हाला आमचं आयुष्य इथे काढायचं आहे. तेव्हा तुम्ही या प्रकरणाचा नाच सोडून भ्याडासारखं घरी बसावं, हेच ना? काका, मंजुळाला तुम्ही मुलगी मानलं होतं ना? हे बघ, गैरसमज करून घेऊ नकोस पोरी. तू या गावाचा नाच सोड आणि घाबरून मुंबईला पळून जाऊ. बोला ना. वकील साहेब, मित्र नाही आहे. सर तुला सूट घ्यायचे ना? वकील साहेब, सर प्लीज, तुला सूट घ्यायचे ना? कूल डाऊन. तुला सूट घ्यायचे ना? काय एक्साइट केलं त्यांना तुम्हाला म्हणून सांगतो. या केसचे पुरावे गोळा करताना भैया बापूंच्या गुंडांनी बेदम मारलं त्यांना. तेव्हापासून त्यांची एक बाजू लोळी पडली. मी डॉक्टरना घेऊन येतो. अक्षय, पाणी मी लवकर. ऐकतो. काका, काका, सॉरी, रिअली सॉरी, प्लीज. इट्स ऑल राईट. घ्या पाणी. इट्स ऑल राईट बेटा.
इट्स ऑल राईट. थँक्यू व्हेरी मच. बेटा, आता मी तुम्हाला नाही अडवणार. नाही अडवणार मी तुम्हाला. जा तुम्ही. बेटे, मी पण तुमच्या बरोबर आलो असतो ग. हा तुमचा शिंत्रे काका दुबळा आहे का? दुबळा नाही. नाही काका, प्लीज असं बोलू नका. काका, तुमचा आशीर्वादच आम्हाला नवं बळ देईल. खरं राम 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 राम. घ्या ना, तुम्हाला आवडतो तसाच करून आणलाय. आलं सुंठ घालून. गरम गरम घ्या हा, म्हणजे बरं वाटेल. हो. वा, छान. रात्री पण आणून देईन हा, त्याशिवाय तुम्हाला झोप लागत नाही ना. माझं एक ऐकशील का ग सुनबाई? नुसतं मला सांगून तरी बघा, पहा मी काय करते ते. उद्या वटसावित्री, तू पूज ना वड. घालशील वडाला फेऱ्या? अहो पण नाही म्हणू नकोस ग. गा ना तू, पूज ना वड तू. पण उद्या वटच. माझ्यासाठी एवढं कर ना सुनबाई, माझ्यासाठी एवढं कर. करीन, सगळं तुमच्या मनासारखं करीन. खरंच खरंच ना? ते खरं. सुनबाई, सुनबाई. भैयासाहेब, गेले काही दिवस मी बघतोय तो पोरगा त्या तळ्याच्या पाळीशी आणि देवळाच्या आसपास घोटाळत असतो, आणि ती पोरगी अण्णासाहेबांच्या आणि मंजुळेच्या वस्तूंच्या भोवती घोटाळत असते. अहो, परवा तर एक मुंबईचा पोलीस इन्स्पेक्टर त्याला येऊन भेटून गेला. हा, म्हणून तर मला वेगळा संशय येतोय. 20 वर्ष जुनी अण्णा आणि मंजुळेच्या अपघाती मृत्यूची केस कोणी उकरून तर काढत नसेल, आणि म्हणून पोलिसांनी त्यांना आपल्या मागावर तर पाठवलं नसेल. भैयासाहेब, तसं असेल तर आपण वाट कशाची बघतोय भैयासाहेब? तुम्ही फक्त हुकूम करा, कोणाला पत्ता सुद्धा लागायचा नाही. नाही. ताईसाहेब, वडाच्या पूजेसाठी जायचं होतं ना आपल्याला? अगं पण आज वटपौर्णिमा कुठे आहे? खरं सांगू बकुळा, लक्ष्मीबाईंनी खूप आग्रह केला ना, मी वडाची पूजा करावी, गाणं म्हणावं, म्हणून निघालोय आपण. मंजुळा वहिनी गेल्यापासनं पार येड लागल्यागत झालंय बघा त्यासनी. सारखं सुनबाई सुनबाई करत बसतात. परल्याही चांगल्या आहेत. माहितीये का मला ते, म्हणून तर त्यांचं मन मोडवत नाही मला. ताईसाहेब, मग म्हणा की एखादं गाणं. म्हणा ना. गाणं? सिगरेट काय ओढताय बापूसाहेब? इथं आयुष्याची राख रांगोळी व्हायची वेळ आली आहे. नशिबानं पुरता सोडू गोवला आपल्यावर. 20 वर्षापूर्वी खोल काढलेलं आपलं पाप पुन्हा अंजलीच्या रूपानं आपल्या समोर उभं टाकलंय. आता काही खरं नाही बापूसाहेब, काही खरं नाहीये. काय खरं सांगताय भैयासाहेब? तुमचा विश्वास आहे असल्या गोष्टींच्यावरती? 20 वर्षापूर्वी मंजुळेनं एकदाच म्हटलेलं गाणं आज अंजली गाते. तोच आवाज, तेच शब्द. कसं शक्य आहे? कसं शक्य आहे? हो भैयासाहेब, आता एक एक गोष्ट माझ्या लक्षात यायला लागली. मुंबईहून तिचं मुद्दाम धडपडत येणं, तात्या केळशीकर बद्दलचं प्रेम, आपल्या म्हातारीला सारखं भेटणं, तळ्याकाठच्या तिच्या चक्रा. म्हणजे आपण आता संपलो भैयासाहेब? आता आपण संपलो? अहो, असल्या विलक्षण शक्ती बरोबर आपण काय टक्कर देणार? मूर्खासारखं बडबडू नकोस बापू. नियतीच्या हातून चूक घडते कधी कधी, पण आपल्यासारख्या शहाण्या माणसानं ती लगेच सुधारायची असते. समजलं? म्हणजे काय म्हणायचं काय तुम्हाला भैयासाहेब? जे करायचं ते विचारपूर्वक केलं पाहिजे.
मी तुझाच विचार करत होते. अक्षू, किती दिवसात आपल्याला एकांतच नाही मिळाला नाही. अंजू हम्म. आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. हम्म. मी काय म्हणतोय ते नीट लक्ष देऊ नये. काय? हे बघ, तुझ्या गाण्यानं शत्रुपक्ष बुचकळ्यात पडलाय. तो सावध व्हायच्या आत आपल्याला आपली पुढची पावलं टाकली पाहिजेत. मला नाही कळलं अक्षय. व्हॉट यू मीन? मी पोलीस स्टेशनला जातोय. येताना प्रधानांना बरोबर घेऊनच येईन. हो, माझ्या डोक्यात एक प्लॅन आलाय. बोल ना. पण मला तुझी काळजी वाटते का? माझी नको रे काळजी करूस. त्या नराधमांना धडा शिकवण्यासाठी वाटेल ते दिव्य करायची माझी तयारी आहे. अक्षू, ठीक आहे. जातो मी. येतो म्हणणं मी वाट पाहे. इकडे इकडे. तुम्ही पोरी, काल तुझं गाणं ऐकलं. 20 वर्षांनी तेच गाणं ऐकलं पोरी. 20 वर्षांनी. आणि मेंदूवरचा पडदा अगदी दूर झाल्यासारखं वाटतंय बघ. पोरी, मी बरोबर ओळखलंय. तू मंजुळाच आहेस. देवीनच तुला परत बोलावून घेतलंय या राक्षसांचा निपात करण्यासाठी. माझे आशीर्वाद आहेत पोरी, माझे आशीर्वाद आहेत. मी पाहिलंय सारं. मी पाहिलंय माझ्या समोर त्या दोघांना. नाही, इथे नाही बोलत. इथे नाही बोलत. तू माझ्या घरी ये. तू माझ्या घरी ये. गेस्ट हाऊसचा बाबाजी आणेल तुला. तूच नक्की ये. हो येईन. तू नक्की ये. सांभाळून ये का पोरी. सांभाळून ये. हे राक्षस आहेत, राक्षस. तू सांभाळून ये. सांभाळून ये. येतो मी. जपून ये ग पुरी. कुशाभाऊ, कुशाभाऊ, झोपला की काय? अरे कुशाभाऊ, कुशाभाऊ, हे कुशाभाऊ. कुशाभाऊ? कुश चल पोरीच. बाबाजी, काय होत बसलं बाबाजी? ते मला मदत करायला आले होते आणि स्वतःचा जीव गमावून बसले. पोरी, पुढच्याला ठेच लागले की मागचा बी शाना होती. मी सांगतो, तू बी आपला येड्यापणा सोड. अगं गाडरला मुर्दा उकरून काय बी साधायचं नाही बघ. तर महिला तुझा आई बाप अक्रमाने वाट बघत असतील तुझी. सांगतो, तू उठ. तू आता राहू नकोस, नाहीतर फुकट मरशील. वाय वाय फुकट मरशील. नाही बाबाजी, आता माघार नाही. आता कुठे सुरुवात आहे. त्या राक्षसांना धडा शिकवल्याखेरीज मी थांबणार नाही. मी थांबणार नाही. वाह, साक्षात देवीचं रूप आहे तुझं पोरी. मी आज सांगतो, समजा तुझ्या मनासारखं होईल. तांबड फुटायच्या अगोदर वाड्यावर जायला हवं आपल्याला. चल उठ लवकर.
उगा संशयाला जागा नग. सलाम साहेब. सलाम साहेब. सलाम. काय डॉक्टर साहेब, तब्येत पाणी वगैरे ठीक आहे ना? हा सगळा तुझा डाव आहे तर. हा, डाव कसला? तुम्ही आमच्या गावात आलात, एवढे हिंडलात फिरलात, दमला असाल नाही? जरा विश्रांती घ्या. हे बघ मायकेल. जी साहेब. परवा नव्याची पुनव आहे, आमची लॉन्च तयार ठेव आणि 2-4 माणसं पण तयार ठेव. जी. आम्ही मध्यरात्री कुलदेवतेच्या तळ्यावर जाणार आहोत, आमच्या पाहुणीला यांच्या अंजलीला घेऊन. नादान माणसा लक्षात ठेव, माझ्या अंजूच्या केसाला जरी धक्का लागला तरी जिवंत नाही सोडणार मी तुला. ओरडू नका, उगाच घसा बसेल तुमचा. गुड बाय. परत भेट होईल असं वाटत नाही. गुड मॉर्निंग एव्हरीबॉडी. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. काय बाईसाहेब, झोप बीप लागली ना व्यवस्थित? छकास. मला एक सांगा, काल रात्री फिरताना तुम्हाला काही कमी अधिक दिसलं का? नाही, छान मजेत फिरले, मजेत परत आले. अहो बाईसाहेब, ते वेडे कुशाभाऊ फिरतात ना बंगल्याभोवती, त्यांनी म्हणे गळफास लावून आत्महत्या केली. पण बापूसाहेब, बिचारा कुशाभाऊ म्हणजे एक वेडा जीव. तो असला काय किंवा नसला काय, तुमच्या दृष्टीने सारखंच. आमच्या दृष्टीने म्हणजे? म्हणजे समाजाच्या, लोकांच्या दृष्टीने म्हणायचं होतं मला. हो, तेही खरंच आहे म्हणा. बाईसाहेब, उद्या एक छोटासा कार्यक्रम आखतोय आम्ही. अर्थात तुमची संमती असेल तरच. प्लीज बापूसाहेब, नाचाचा वगैरे कार्यक्रम असेल तर आय एम नॉट इंटरेस्टेड. अहो छे बाईसाहेब, उद्या नव्याची पुनव आहे ना. 20 वर्षापूर्वी आमचे अण्णा आणि वहिनी याच दिवशी गेले. तेव्हा उद्या आपण सगळ्यांनी कुलदेवाच्या तळ्यावर जायचं आणि तुम्ही त्या दोघांच्या नावाने तळ्याला नारळ व्हायचा. बस एवढाच कार्यक्रम. पण हा मान तर उरणगावकरांच्या सुनेचा असतो ना, पण ते मी करून कसं चालेल? अगदी बरोबर आहे तुमचं म्हणणं, पण कालपासून म्हातारीने अगदी जीव खाल्लाय हो. तुम्हीच नारळ वाहवा म्हणून हटून बसली ती. दुसऱ्या कोणालाही हात लावू देणार नाही मी त्या नारळाला. तो फक्त तुझा अधिकार, उरणगावकरांच्या सुनेचा, माझ्या सुनबाईचा. आता मी कोणालाही सुनबाई म्हणणार नाही. मला कळलंय, तूच आहेस माझी मंजुळा. मंजुळा, करशील ना माझ्यासाठी एवढं? जाशील ना तळ्यावर तो नारळ व्हायला? हो, मी नक्की जाईन. तुमच्यासाठी, अण्णासाहेबांसाठी, मंजुळेसाठी मी नक्की जाईन. अरे वा बाईसाहेब, तुम्ही अगदी माझ्या पिस्तुलाच्या टप्प्यातच आलात. बोला, काय ठरलं मग? तुम्ही सगळ्यांनी एवढा आग्रह केलात की म्हटलं तुमच्या तळ्याला नारळ व्हावा, तुम्हाला प्रसाद द्यावा आणि मगच जावं. वा, हे अगदी झकास जमलं. आजचा एवढा कार्यक्रम आमच्या मनाप्रमाणे पार पडू दे. तुम्हाला पोचवण्याची जबाबदारी आमची. अगदी साग्र संगीत. अच्छा, म्हणजे हा होता तर तिथे. नाही साहेब, मी काय नाही केलं. हवालदार, नाही साहेब. हाच ना तो? नाही साहेब. आता बोलणार आहेस की नाही नाही तू? साहेब.
हवालदार हात टाक त्याला चले, चाल, चाल. 2 दिवस हात राहिला म्हणजे वठणीवर येईल बोलायला लागेल पोपटासारखा. अरे डॉक्टर साहेब तुम्ही इन्स्पेक्टर हाच तो गुंड मायकल. अरे मायकल काय तू आणि हे चमचे नाही का तुझे सखाराम हात टाक त्यांना. चल रे चल उठ, उठ. ए, उठ. चल चल. भैया साहेब कुठे आहेत एक चल आरामखोर. भैया साहेब कुठे माहित नाही काय. थँक्यू डॉक्टर साहेब. कम ऑन इन्स्पेक्टर हरी अप. अहो आज नव्याची पुनव आहे. आज ते नक्की अंजलीच्या खुनाचा प्रयत्न करणार इन्स्पेक्टर. ती संकटात आहे. कम ऑन फास्ट. वी हॅव टू मूव्ह क्विकली. ओ येस हे बघा तुम्ही काही काळजी करू नका अंजली ताईना काही होणार नाही जीप करा रे. कम ऑन इन्स्पेक्टर प्लीज फास्ट. चला रे चला चला लवकर. कम ऑन फास्ट चला बसा जीप मध्ये फास्ट हरी अप इझी डॉक्टर साहेब रिलॅक्स विल रीच इन टाइम. व्हॉट रिलॅक्स. खिलाडी काय झालं यावेळेस. काय चाललंय काय तुमचं इन्स्पेक्टर. येस येस no. काय झालं What the hell is going on? जस्ट मिनिट What just a minute? डॉक्टर साहेब I can't wait. डॉक्टर साहेब डॉक्टर साहेब डॉक्टर साहेब. अरे माझी गाडी. किती रम्य परिसर नाही हा. हा हो ना. हा आमचे अण्णा आणि वहिनी सुद्धा याच परिसराच्या मोहात पडले बाईसाहेब. कायमचेच. म्हणजे इथंच जलसमाधी मिळाली ना बिचारांना. भैयासाहेब कसा काय झाला होता ऍक्सिडेंट. हं? हो अपघातच होता ना तो. हा अपघातच म्हणायचं त्याला. आणि तसाच अपघात तुम्हाला सुद्धा होणार आहे बाई. म्हणजे आणि तुमच्या डॉक्टर साहेबांना सुद्धा. अक्षयचा काय संबंध. अक्षयचा काय संबंध. अक्षय मुंबईला पोचलाच नाही. काय माझा अक्षय. चांडाळ सांग काय केलंस माझ्या अक्षयला. सांग नाही तर मी तुला जिवंत सोडणार नाही. अरे, हा तुझा हातोड. कुठे पळून चाललात बापूसाहेब.
चला सासरी जायचंय. आपण जिंकलो अक्षय. वी हॅव डन इट अंजू, वी हॅव डन इट. मंजुळेचं बलिदान व्यर्थ नव्हतं. तिला आपण न्याय मिळवून दिलाय. अक्षय, यू कांट इमॅजिन इट. आज मी सगळ्या पाशातनं मुक्त झाली. आता मी फक्त अंजू आहे. माझी अंजू. तुझी अंजू.